नमस्कार. अस्मिताज किचन अँड क्रिएटिव्हिटीमध्ये आपला सर्वांचं खूप स्वागत आहे. आज आपण कढी गोळे कसे बनवायचे ते बघणार आहे. सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण कढीसाठी लागणारी लसूण मिरचीची पेस्ट बनवून घेऊ. त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रक घालायचं आणि आता आपण याची मिक्सरमधून फिरवून पेस्ट तयार करून घेऊ. तर इथे आपली लसूण मिरचीची पेस्ट तयार आहे. इथे मी हरभऱ्याची डाळ 4 तास भिजत ठेवली होती. हरभऱ्याच्या डाळीऐवजी तुरीची डाळ वापरली तरी चालेल किंवा तुरीची आणि हरभऱ्याची मिक्स डाळ वापरली तरी चालेल. इथे आपल्याला हरभऱ्याच्या डाळीमधून सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे. त्यानंतर मिक्सरमधून फिरवून जाडसर वाटण तयार करून घेऊ. डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची. इथे मी सर्व डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली. आता यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं. नंतर हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रक घालायचं. कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातल्यामुळे गोळ्यांना छान चव येते. चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायची. आता मिक्सरमधून फिरवून जाडसर वाटून घेऊ. पाणी न घालता आपण हे मिक्सरमधून फिरवून घेऊया. तर इथे आपलं वाटण तयार आहे. इथे हे वाटण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जाडसर वाटून घ्यायचं. वाटण खूप बारीक केलं तर गोळे कडक होतात. आता आपण या वाटणाचे गोळे बनवून घेऊ. आता आपण या सर्व वाटणाचे पेढ्यांच्या आकाराचे गोल गोळे तयार करून घेऊ. गोळे करत असताना शक्यतो लहान आकाराचेच करायचे, कारण कढीमध्ये शिजवल्यानंतर ते थोडे फुलतात. इथे मी सर्व वाटणाचे गोळे बनवून घेतले. जवळपास 1 कप डाळीमध्ये 12 ते 13 गोळे तयार होतात. नेक्स्ट आपण कढी बनवून घेऊ. कढीसाठी इथे मी ताक घेतलं आहे. ताक आपल्या रेग्युलर कढीपेक्षा थोडं पातळ घ्यायचं, कारण कढीमध्ये गोळे घालून शिजवल्यानंतर कढी खूप घट्ट होते. ताकामध्ये 1 टेबलस्पून बेसन पीठ घालायचं आणि हे बेसन पीठ ताकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. बेसन पीठ ताकामध्ये मिक्स करत असताना बेसनाच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची. इथे मी बेसन पीठ ताकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता आपण फोडणी देऊन घेऊया. फोडणीसाठी इथे मी गॅसवर एक पॅन ठेवली आहे. त्यामध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की यामध्ये जिरं घालायचं. जिरं छान तडतडलं की यामध्ये तयार केलेली लसूण मिरचीची पेस्ट घालायची. लसूण मिरचीची पेस्ट तेलामध्ये 1 ते 1.5 मिनिट छान परतून घ्यायची. त्यानंतर कढीपत्ता घालायचा आणि कढीपत्तासुद्धा अर्धा ते 1 मिनिट तेलामध्ये छान परतून घ्यायचा. आता हळद घालूया. मिक्स करून घेऊ. हळद मिक्स करून झाली की यामध्ये ताक घालायचं. मिक्स करून घेऊ आणि आता चमच्याने सतत हलवत कढीला एक उकळी काढून घेऊ. चवीनुसार मीठ घालायचं. कढी उकडत असताना चमच्याने सतत मिक्स करत राहायची, म्हणजे ती फुटत नाही. इथे आपल्या कढीला छान उकळी आली आहे. आता आपण यामध्ये तयार केलेले गोळे सोडूया. कढीला उकळी आल्यानंतरच कढीमध्ये गोळे सोडायचे, म्हणजे गोळे फुटत नाहीत आणि छान शिजतात. घाई केली तर कढी थंड असल्यामुळे गोळे विरघळू शकतात. इथे आपण सर्व गोळे कढीमध्ये घालून घेतले. आता आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊया, म्हणजे गोळे चमच्याने फुटणार नाही. सुरुवातीला 3 ते 4 मिनिट हाय फ्लेमवरती गोळे शिजवून घेऊ आणि त्यानंतर गॅस मीडियम फ्लेमपेक्षा थोडा जास्त ठेवायचा आणि 10 ते 12 मिनिट गोळे व्यवस्थित शिजवून घ्यायचे. म्हणजे टोटल 12 ते 15 मिनिट गोळे कढीमध्ये छान शिजवून घ्यायचे. गोळे शिजत असताना अधूनमधून चमच्याने हलवून घ्यायचे. तर इथे आपण 15 मिनिट गोळे शिजवून घेतले आहेत. 15 मिनिटामध्ये गोळे व्यवस्थित शिजतात. तुम्ही बघू शकतात गोळे शिजल्यानंतर कढीला सुद्धा छान घट्टपणा आला आहे. तर इथे आपले कढी गोळे तयार आहेत. आता वरून कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊ.
तर इथे आपले कढी गोळे तयार आहेत. आता आपण यामध्ये तडका घालणार आहे. तडका अगदी ऑप्शनल आहे. तडक्यासाठी इथे मी एका बाजूला तेल छान गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये जिरं घालून घेऊ. जिरं छान तडतडलं की त्यामध्ये लाल मिरची, कढीपत्ता आणि थोडासा हिंग घालायचा. आता हा तडका गरम असतानाच कढी गोळ्यांमध्ये घालायचा. मिक्स करायचं आणि तडका घातल्यानंतर कढी आणखी 2 ते 3 मिनिट छान शिजवून घ्यायची. 3 मिनिट झाले आहेत. गॅस बंद करायचा. तर इथे आपले गरमागरम कढी गोळे तयार आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.